नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजले ते. दिवस सुगून आज बऱ्यापैकी वर गेलाय, चांगलाच वर गेलाय. आणि आता इथं माझी भांडी घासून झाली ती. चला आता भांडी नेते घरात आणि स्वयंपाकाला सुरुवात करते. एका गॅसवर कालचं दूध ठेवले तापायला आणि इकडे दुसऱ्या गॅसवर कढई ठेवली गरम व्हायला. रवा चाळून घेतलाय चांगला, मुलांना खायला शिरा करायचा आहे. हे आपलं घरी बनवलेलं तूप आहे, तुपामध्ये करणार आहे मी शिरा. आता कढईत तूप टाकते आणि रवा चांगला भाजून घेते. रवा टाकला आता कढईत भाजायला आणि पलीकडे गॅसवर ठेवलं दूध पण तापले. आता रवा भाजत भाजत काहीतरी भाजी करून घेते. मस्त असा मऊ लुसलुशीत साजूक तुपातला शिरा तयार झाला होता. आज भाजीला काही नाही, भाजी काय करावं प्रश्न पडलाय. आणि बेसन पण थोडंच होतं, तेवढंच बेसन घेतले. गोळ्याची आमटी करून घेते आता. आमटी फोडणी दिली आणि बेसन पिठामध्ये थोडीशी जिरी, ओवा, मिरची, लसूण, मीठ, मिरची पावडर सगळं टाकून बेसन पीठ मळून लाटून त्याचं असं काप करून घेतले ते. आता आमटी उकळायला लागली, त्याच्यामध्ये सोडून घेते आता ही. आता हे टाकते सगळं आणि कणिक मळून घेते. स्वयंपाक झाला, जेवण झाली आणि इथं भांडी पण घासून झाली. ती थोडक्यात घरातलं सगळंच काम झाले. चला रानात जायचं आहे आता. आज खरंच निवांत चालू आहे. जवळजवळ 11:30 वाजत आले ते. हळूहळू काम चालू आहे आज. रानात निघाले आता खाली. भरपूर ऊन पडलं आहे आज, पाऊस चांगलाच उघडला आहे आता. कणस भरायचे ते आज मकाची. मका घ्यायची करून. इथं आंब्याच्या बुडात पिशव्या आहेत, त्या पिशव्यांमध्ये भरायचे ते कणस. तर आता पिशव्या घेते, पिशव्या घेऊन जाऊ खाली कणस भरायला. परवा दिवशी इथल्या मकाची कणस भाजली होती, चांगली हुरड्याला आली मका. आता ही पण पावसामुळं एवढी चांगली नाही आली मका ही, त्यामुळं शाळांना चालू केली मका न्यायला. ही बारकी आहे. मोठी मका टाकायला पण काय अडचण नाही शाळांना तोडून, पण तसेच राखते ते. हे बारकी आहे त्यामुळं खाते ते व्यवस्थित. अजून एक 8 दिवस नाही 15 दिवस अजून खातेली. थोड्या दिवसानं वाळलंच हे पण मका. अशी कांदडं पडले ते बारकी. पाणी वाहिले त्यामुळं एवढी चांगली नाही आली. पिशव्यांचा गट्टा आणला आणि सगळ्या रानभर कणस पडलेली आहे ती. आता सगळी गोळा करून भरायची पिशव्यामध्ये आणि मशीनची वाट बघत बसायची. घरचीच मशीन आहे तरी पण वाट बघावी लागते, कारण ट्रॅक्टर मुरघासाची मशीन जोडून मुरघास करायला गेलेला आहे कुठेतरी. आल्यावर मग परत कणस करायची मशीन जोडायची, मका करायची मशीन जोडायची आणि करून घ्यायची मका. चला आता भरायला सुरुवात करू आपण. साडेतीन वाजले त्या
आणि बऱ्यापैकी आपली कणसं भरून झाली ती, निम्यापेक्षा जास्त झाली ती. आता तिकडं आणखीन 2 लाईनी आहे ते भरायच्या. पण आता कणसं भरून भरून भूक लागली, जेवण करून येऊ आता महागारी भरायला परत, कारण सगळं भरून जायला बराच वेळ लागन. परत मग संध्याकाळचं जेवायचं का दुपारचं जेवायचं तेच कळत नाही. त्यामुळे आता जेवण करून महागारी येऊ. जेवण करून झाली आणि आता मशीन लावली मका करून घ्यायची. पलीकडं तिकडं ट्रॅक्टर आणलाय बारका आणि त्याला गाडा जोडलेला आहे. जसं जसं गाडा भरून आणन तसं तसे करून घ्यायची मका. चला कागद अंतरून घेऊ आता मका टाकायला. गाडा घेऊन खाली आलोय आता आणि सुरुवात केली पिशव्या भरायला. पिशव्या भरून घेऊ आता आणि गाडा भरून घरी घेऊन जाऊ. गाडा भरून झाला आणि आता ते 2 जण चालले ते घरी घेऊन मका करायला. एवढीच करून घ्यायची आणि परत गाडा रिकाम करून आणायचं आहे खाली भरायला. मी इथंच थांबणार आहे, हे राहिलेले कणसं भरायचे ते. चला आता हे गाडा रिकाम करून असल्यावर भरून घेते मी कणसं राहिलेली. हे तर मी एकटीच कणसं भरते म्हणून सगळी पोरं माझ्या मदतीला आली ती. होय कणसं भरू लागायला आलो. बर चला आता आम्ही 2 बाया आणि 3 गडी 5 जण झालोय. आता भरून घेतो पटापट 5 जण मिळून कणसं. चालू केली का मका करायला? केली का? हां येते आवाज मिशनीचा. भरा पटकन, आपलं व्हायचं नाही, उरकायचं नाही आपल्याला. 6:45 वाजले त्या आणि कणसाची एकच खेप नेली. ट्रॅक्टर फसला होता बराच वेळ, ट्रॅक्टर काढायलाच गेला. आता घरी निघालोय. ट्रॅक्टर गेला आता दुसऱ्याचं खळं करायला, घराचं तसंच राहिलं. आता कधी करायचं माहीत नाही. बराच उशीर वाट बघितली. आता निघालोय घरी. घरचं काम तर आवरून घेऊ, म्हणजे करायचं म्हणलं संध्याकाळचं तरी परत महागारी यायला. घरी आली आता आणि कालवड सोडलं होतं प्यायला. मामाने आल्या आता गायला बांधलं इकडं आणून. कालवड पण सोडते आता जाळीत. आणि तर कणसाच्या पहिल्या खेप आणले त्याची मका करून झालेली. आता संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागली मी. मटकीची डाळ टाकली भाजायला कढईत. थोडंसं तेल टाकते आणि डाळ भाजून घेते आणि डाळ कुटून मटकीची डाळाची आमटी करायची. लसूण सोलून घेतलाय भाजीसाठी. आणि इकडं चालू आहे त्या ज्वारीच्या भाकरी. चपात्याला सुट्टी दिली आज मटकीच्या डाळाची आमटी आणि भाकरी. आणि बाल्या आमचा इथं कडला बसून बसून खोड्या करतोय. काय करतोय र? कारण काय खायला बसता र? मॅगी. बर आज बऱ्याच दिवसामधून पोरांसाठी मॅगी बनवली. 2 बसले ती खायला, 2 अजून अभ्यास करते ती. हे तुम्हाला नाही खायची र? आदू नाही खायची मॅगी? बाला छान झाली का? लयच वाकून खायला लागलाय. संध्याकाळच्या 10 वाजले त्या आणि आता आम्ही आलोय खाली. कणसं भरून यायला लागलोय. आता उशीर झाला त्यामुळं कैलास पण आलाय भरू लागायला. झालं शेवटच्या 4 पिशव्या राहिल्या त्या भरायच्या. तेवढ्या भरू घरी नेऊन करून घेऊ मका. कणसं घेऊन घरी आलोय. चला आता टाकू आणि करून घेऊ आता मका. डायरेक्ट गाडा मशनीमध्ये जिथं घास घालायचा आहे तिथंच लावलाय.